हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा घनवट. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण बनवूयात घरी तयार केलेल्या पिठापासून इडली, डोसा आणि मेदूवडा. जर तुम्हालाही ही रेसिपी पूर्ण पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मेदूवडाची रेसिपी मी पार्ट 2 व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका, सेकंड पार्टही बघायला विसरू नका. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता मी 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे. तर मी 1 वाटी उडीद डाळ फक्त भिजत घालणार आहे मेदूवड्यासाठी, जी वेगळी भिजत घातली आहे. आणि दुसऱ्या भांड्यात मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ डोसा आणि इडलीसाठी भिजत घालणार आहे. हे आपल्याला 7 ते 8 तास चांगलं भिजवून द्यायचं आहे. मित्रांनो, 7 ते 8 तासानंतर आपल्याला जी भिजलेली डाळ आहे आणि तांदूळ ते मिक्सरला छान पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपण ह्या पिठात थोडंसं मीठ आणि सोडा घालून त्याला छान मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपलं इडलीचं पीठ तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या इडलीचं बॅटर रेडी झालेलं आहे. सो ह्याच्यामध्ये हे जास्त पातळही नाही झालं पाहिजे. आता आपण इडलीच्या भांड्यामधल्या प्लेट्सला बटर किंवा तेल लावून घेणार आहे, जेणेकरून इडली खाली चिपकणार नाही. आणि त्यानंतर आपलं बॅटर टाकून त्याला सर्व प्लेट्स रेडी करणार आहोत. अशा पद्धतीने सर्व प्लेट भरून झाल्यानंतर त्याला आपण इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन इडली टाकणार आहोत. त्यानंतर ह्या सर्व प्लेट्स ठेवून आपण कुकर हा 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत. इथे बघू शकता आपली इडली रेडी आहे आणि खरंच खूप सॉफ्ट झाली आहे. आता आपण डोसासाठी सेम बॅटर यूज करणार आहोत, फक्त त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. त्यानंतर पॅन गरम झाल्यानंतर आपण त्यात वरतून तेल किंवा बटर टाकून डोसाचं पीठ टाकून त्याला छान बनवून घेणार आहोत. जितका मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला डोसा हवा आहे तितकं पीठ टाकून तुम्ही त्याला बनवू शकता. तुम्ही बघू शकता.
अशा पद्धतीने आपला डोसाही रेडी झालेला आहे। आता आपण बनवूयात इडली डोसाची चटणी। तर मित्रांनो, चटणीसाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा वाटी भाजकी चण्याची डाळ, 2 वाटी ओलं खोबरं, 1 चमचा मीठ, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 12 ते 15 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। तर तुम्हाला चटणी किती तिखट बनवायची आहे त्यावर तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता। आता मी ह्याला छान पद्धतीने ग्राइंड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खोबरं छान पद्धतीने ग्राइंड झालेलं आहे। त्यानंतर आपण मिरची, कोथिंबीर, डाळ हेही छान पद्धतीने ग्राइंड करून घेतलं आहे। आता आपण फोडणीसाठी कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल छान तापून देणार आहोत। तेल तापल्यानंतर आपण ॲड केलेलं आहे थोडंसं हिंग टाकल्यानंतर आपण ॲड करणार आहोत 1 चमचा मोहरी, मोहरी आणि हिंगाला तडका बसल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत कढीपत्ता आणि ह्याला मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं छान तडका बसवून देणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनी आपण फोडणी दिलेलं त्या चटणीच्या भांड्यात टाकून त्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपली इडली, चटणी आणि डोसा खाण्यासाठी रेडी आहे। सो घरी बनवलेल्या बॅटरपासून खरंच इडली खूप सॉफ्ट होते आणि डोसाही खूप कुरकुरीत होतो। सो तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि पार्ट 2 बघायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मग एका नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।